हॅलो, नमस्कार. दोस्त, मित्र, सखा, जिवलग असे अनेक नावे आहेत ना मैत्रीचे. मैत्रीचा अर्थ खूप व्यापक आणि मोठा आहे. आपल्या कुठली नाती जी असतात ना ती मिळवणं आपल्या हातात नसतं, पण मैत्री कोणाबरोबर करायची हे आपल्या हातात असतं. आपल्याला कुठले आई वडील हवे, आपल्याला कुठला बहीण भाऊ हवा आहे हे आपल्या हातात नसतं, परंतु आपल्याला कोणता मित्र हवा हे मात्र आपल्या हातामध्ये असतं. कोणाशी मैत्री करायची, कोणाबरोबर नाही. ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण आपल्या घरच्यांना सांगू शकत नाही ना, त्यावेळेस ते सांगण्यासाठी कामं येते ती मैत्रीच. एक तरी असा मित्र असतो की ज्याला आपण आपलं सुखदुःख सांगत असतो. असं जरी असलं ना तरी आयुष्यामध्ये ना आपल्या आयुष्याच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मात्र मैत्री बदलत जाते, मैत्रीचा अर्थ बदलत जातो. आता सगळ्यात जर छान मैत्री कुठली असेल ना ती बालपणातली असते, अगदी निरागस. अगदी आपण एक चॉकलेट दोघं जण खाऊया, अगदी शाळेत जाताना हातात हात घालून जाणार, एकाच बेंचवर बसणार, एकाच वहीवरती पुस्तकावरती अभ्यास करणार. ही मैत्री ना अतिशय निरागस असते, सगळ्यात निरागस. कुठलाही स्वार्थ नसतो या मैत्रीमध्ये अगदी. कारण कुठली जबाबदारी नसते त्या वयामध्ये, आणि म्हणून ती जर सगळ्यात छान मैत्री कुठली असते ना ती बालपणामधील मैत्री असते. परंतु शालेय शिक्षण संपतं आणि एक दिवस शाळेचा निरोप घेण्याची वेळ येते, जेव्हा जशी एखादी मोत्याची माळ तुटते आणि सगळे मोती विखुरतात ना सगळीकडे, तसे मग ही मुलं पण सगळीकडे पांगतात, त्यांच्या दिशा बदलतात, आयुष्याचं पुढचं वेगळं वळण येतं आणि सगळेजण सगळ्या चारी दिशेला निघून जातात. आता तिथे ती मैत्री संपते. हां, देवाणघेवाण चालू असते, काहीतरी भेटणं चालू असतं, पण पुढे जाऊन शालेय शिक्षण संपतं आणि कॉलेज सुरू होतं. आणि सगळ्यात जादुई मैत्री जर कुठली असेल ना तर ती कॉलेजमधली असते. तरुण अगदी असतात सगळे, मी तुझ्यासाठी काय पण करेल, तू माझ्यासाठी काय कर, अशी जादुई मैत्री ही कॉलेजमधली असते. तर एक तारुण्याचा उत्साह असतो. तर त्यावेळेस जर चांगले मित्र मिळाले ना तर आयुष्याचं सोनं होतं. आणि मग असे मित्र कैलूर हिऱ्यासारखे हृदयाच्या कप्प्यामध्ये जपून ठेवले जातात. या उलट आयुष्य बेफिकिरीने जगणारे मित्र जर भेटले ना तर आयुष्याचं मातेर होतं. मग असे मित्र एक वाईट आठवण बनवून राहतात, कारण त्यांची मैत्री आयुष्याला वेगळं वळण देते. आयुष्य पूर्णतः बदलून जातं. तारुण्यातील मैत्री ही सगळ्यात महत्त्वाची मैत्री असते आणि ती बरंच काही म्हणजे नवीन स्वप्न असतात मनामध्ये, मी हे करेल, मी ते करेल, आणि असे चांगले मित्र भेटले तर चांगली दिशा भेटते, वाईट मित्र भेटले तर वाईट दिशा भेटते. आणि ती मैत्री खरं सगळ्यात महत्त्वाची असते जी कॉलेजमध्ये होते. आता कॉलेज संपतं, मग कोणाला जॉब मिळतो, कोण बिझनेस करतं, आणि प्रत्येकाच्या मग दिशा वेगळ्या होत्या. आपलं आपलं आयुष्यामध्ये सगळेजण जातात. तर जेव्हा जॉब मिळतो त्यावेळेस ती तुमची चॉईस नसते की तुम्हाला कोणाबरोबर काम करायचं आहे. त्यावेळेस तुमचे जे सहचारी असते त्यांच्यावर तुम्हाला काम करावं लागतं. अशा वेळेस एखाद्याबरोबर आपले विचार जुळतात आणि त्याच्याबरोबर मैत्री होते, आणि त्याच्याबरोबर मैत्री झाल्यावरती मग ते सगळे सुखदुःखामध्ये ते सामील होतात, एकमेकांना मदत करणं असेल. आता ही मैत्री सगळ्यात वेगळी असते. म्हणजे तुम्हाला अचानक काही अडचण आली तर तो तुमचा मित्र तुमच्या मदतीला येतो का, ही यावेळेस ठरत असतं. मग चांगल्या आयुष्यातील चांगल्या वाईट गोष्टी ह्या एकमेकांबरोबर शेअर केल्या जातात. आणि याच्यानंतरची जी मैत्री असते ना ती वयपरत्वाची मैत्री. आता जॉब संपलेला असतो आणि कधी कधी जीवनसाथी सोडून गेलेला असतो. अशा वेळेस ना सगळ्यात जास्त गरज असते ती मैत्रीची. आपण बघतो ना, अरे कुठेतरी बागेमधील गार्डनवर एखादी वयस्कर बसलेली व्यक्ती, तर त्यांना ना त्या हे वयातली मैत्री कशासाठी हवी असते, त्यांना काहीच नको असतं कोणाकडनं. त्यांचं आयुष्य जगून झालेलं असतं, आयुष्यामध्ये अनेक सुखदुःखद घटना त्यांनी बघितलेल्या असत्या. ह्यावेळेस त्यांना फक्त कशाची गरज असते की कोणतरी त्यांच्याबरोबर दोन शब्द बोलावे. त्यांनी आयुष्य जगून घेतलंय,
त्यांनी आयुष्य जगून घेतलं आहे, परंतु जगताना त्यांना जी काही त्यांच्या वाटेला सुख दुःख आले ना, ते त्यांना कोणाला तरी सांगायचे असतात, त्यांना कोणाशी तरी बोलायचं असतं. आणि म्हणून त्यांना ही मैत्री हवी असते. आता मैत्री कोणत्याही वयातली असू द्या किंवा वयापर्यंत जरी बदलत गेलेली असली ना मैत्री, तरी आयुष्यातील एकटेपण वाटून घेण्यासाठी मैत्री खूप उपयोगी पडते. वय कोणते असो, आपल्याला एकतरी मित्र असावा असं वाटतं ना. आपण न सांगता आपल्या मनातील ओळखणारा, सुखात साथ देणारा, दुःखात पाठीमागे उभा राहणारा, मी आहे ना बोलणारा एकतरी मित्र असावा असं वाटतं ना. हर एक फ्रेंड कमी ना होता है बोलते हैं, मगर हर एक फ्रेंड ज़रूरी भी होता है. थँक्यू. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा. थँक्यू, धन्यवाद.